तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर पुणे किंवा पुण्याच्या जवळपास राहत असाल आणि 3 ते 4 दिवसाचा तुम्ही एक ट्रिप प्लॅन करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुणे, कोल्हापूर, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि रिटर्न पुणे हा प्रवास आपण कसा 3 ते 4 दिवसात कव्हर करू शकतो. तर सर्वप्रथम पुण्यावरून आपण सुरुवात करणार आहे. पुण्याला 2 बस स्टॉप अवेलेबल आहे, स्वारगेट आणि शिवाजीनगर. एस टी महामंडळ 4 डे पास ची सुविधा प्रोव्हाइड करते. 2,000 रुपयाच्या पासमध्ये तुम्ही कुठल्याही बसने प्रवास करू शकता. तर आपण सुरुवात करणार आहे पुणे स्वारगेट पासून ते कोल्हापूर. तर हे अंतर सुमारे 236 किलोमीटर इतकं आहे आणि स्वारगेटवरून या अंतराला कव्हर करण्यासाठी जवळपास 4 ते 4.5 तास इतका वेळ लागतो. सकाळी 5 वाजतापासून स्वारगेटवरनं तुम्हाला बसेस उपलब्ध आहेत. जवळपास सकाळी 8, 8:30, 9 पर्यंत तुम्ही कोल्हापूरला पोहोचून जाल. कोल्हापूरला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे बस स्टॉपलाच किंवा मंदिराजवळ कुठेही लॉकर, तुमचे बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी व्यवस्था आहे. तुम्ही दर्शन करून, तुमचं दर्शन वगैरे सगळं करून लगेच तुम्ही इथनं आदमापूरचं प्लॅनिंग करू शकता. आदमापूरला बाळूमामाचं देवस्थान आहे. फक्त 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आदमापूर आहे कोल्हापूरवरनं, जर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तर. ओके. आणि हे 40 किलोमीटर अंतर परत तुम्ही सेम पासनेच करू शकता. तिथनं तुम्हाला ऑर्डिनरी बसेस अवेलेबल आहे. जास्तीत जास्त 1 तासाचा रस्ता आहे. तुम्ही आदमापूरला पोहोचू शकता. आदमापूरचं दर्शन तुमचं जास्तीत जास्त 1 ते 2 तासात कम्प्लीट होईल. म्हणजे तुम्ही एक दुपारपर्यंत साधारणतः तुमचं दर्शन कम्प्लीट होईल. आता तुम्ही नेक्स्ट स्टॉप जो आपण बघणार आहे, तो बघणार आहे आपण डायरेक्ट पंढरपूरचा. तर पंढरपूरला तुम्ही एकतर आदमापूरवरनं डिरेक्टली जाऊ शकता किंवा कोल्हापूर रिटर्न येऊन पुढे जाऊ शकता. तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की कोल्हापूर रिटर्न या. ओके. आणि तिथून आता तुम्ही कोल्हापूरला रिटर्न आले आणि तिथून पंढरपूर जायचं आहे. हे अंतर साधारणतः जवळपास 180 ते 190 किलोमीटरच्या जवळपास आहे. ओके. म्हणजे जास्तीत जास्त 3-3.5 तासाचा रस्ता हा आहे. पंढरपूरला पोहोचल्यानंतर तुम्ही गजानन महाराज संस्थानमध्ये स्टे घेऊ शकता. जिथं तुम्हाला अत्यंत कमी दरात स्टे, जेवणाची आणि सगळी व्यवस्था उपलब्ध आहे. ओके. तर याच एरियामध्ये गजानन महाराज संस्थान आहे. तर इथनं तुम्ही पुढचं प्लॅनिंग असं करू शकता, 1 दिवस स्टे घेऊन नेक्स्ट डे मॉर्निंगला तुम्ही निघू शकता थेट अक्कलकोटला. अक्कलकोटचा रस्ता परत एक 2 ते 3 तासाचा आहे. तुम्ही सेम पास यूज करून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. इथनं भरपूर इलेक्ट्रिक बसेस आणि ई शिवाय बसेस उपलब्ध आहेत. ओके. ह्या पूर्ण रूटमध्ये तुम्हाला ई शिवाई, शिवनेरी यासारख्या बसेस उपलब्ध आहेत. त्यानंतर अक्कलकोटला तुमचं दर्शन गिर्शन करून तुम्ही थेट तुळजापूरला व्हिजिट देऊ शकता. परत हा रस्ता तुमचा 2 ते 3 तासाचा आहे. या जर्नीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर सुरुवातीची जी पुणे ते कोल्हापूर जर्नी जर सोडली तर प्रत्येक जर्नी आपली 3 ते 3.5 तासाची आहे. ओके. तर अक्कलकोटवरून तुम्ही तुळजापूरला येऊ शकता आणि तुळजापूरवरून रिटर्न तुम्ही पुण्याला थेट ई शिवाई ही बस उपलब्ध आहे. तुम्ही रिटर्न पुणे येऊ शकता. तर तुम्ही जर बघत असाल तर हा एक साधारणतः 2 दिवस स्टेचा प्लॅन पकडून 1 दिवस पंढरपूरला स्टे घ्यायचा संत गजानन महाराज संस्थानमध्ये आणि 1 दिवस स्टे तुम्ही तुळजापूरला घेऊ शकता आणि तिसऱ्या दिवशी जवळपास तुम्ही पुण्याला परत येणार. म्हणजे तुमचा 4 दिवसाचा पास पुरेपूर यूज होऊन
तुमचं कोल्हापूर, आदमापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि पुणे परत असा प्रवास शक्य आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.